श्रीकांत नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या कलाभ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मला वाटतं आपण वळू सिनेमासाठी सासवडला भेटलो होतो, पिंपळे गावामध्ये. हो, हो, वळूच्या अगोदर तुम्ही बादल सिनेमा केलता. हो. तर वळू सिनेमाची व्यक्तिरेखा खूप गाजली. तो वळूचा अनुभव, ते काम, त्याची भूमिका याबद्दल प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. नाही, वळूचा अनुभव म्हणजे आमच्यासाठी प्रशिक्षणच होतं. कारण आम्ही याच्या आधी स्वतःहून म्हणजे आम्ही टीम म्हणून जेव्हा काम करत होतो, गिरीश, उमेश, आम्ही पूर्ण लांबीचा चित्रपटच केला नव्हता. त्यामुळे आमच्यासाठी पण ते एक प्रोडक्शन म्हणून पण प्रशिक्षण होतं, अभिनयाचं पण प्रशिक्षण होतं. कारण कॅमेरा तेव्हा फिल्म या माध्यमावरती होता. 535 ॲरी 535 या कॅमेरावरती आपण शूट करत होतो, की जो सिंग साऊंड आहे त्याच्यामध्ये जो आवाज तिथे वापरला जाणार तोच आवाज तुम्हाला प्रेक्षकगृहात ऐकू येणार असाच. तर त्यामुळे पुन्हा त्या एका फुटाची किंमत माहिती होती, की 1 फूट रील वाया गेला तर आपले किती खर्च होणार आहे. कारण मित्रांच्याच खिशातले पैसे एक गोळा करून आपण तो चित्रपट करत होतो. तर त्यामुळे ते आमच्यासाठी एक ते प्रशिक्षण सोहळाच होता तो. खूप सुंदर. म्हणजे तो चित्रपट इतका गाजला, मला वाटतं 6 महिने तो हो, हो, हो. होता. तो 25 जानेवारी 2008 रोजी चित्रपटगृहात आला आणि मला वाटतं 25 जुलै 2008ला तो बाहेर आला. नाही, खूप छान. आजही टीव्हीला OTT कुठे लागला दिसला तरी लोक ती काम, त्याचं म्युझिक, तुमचे सगळ्यांचेच हे आहेत, अभिनय खूप सुंदर झालेले आहेत आणि तो आपलेपणाचा एक वाटतो चित्रपट.